नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मोरिंगाचं सूप म्हणजेच ड्रमस्टिकचं सूप। मोरिंगा म्हणजे शेवगाच्या शेंगा। तर इथे मी 2 मोठ्या शेवगाच्या शेंगा घेतल्या आहेत, 2 टोमॅटो घ्यायचे, एक छोटासा कांदा घ्यायचा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घ्यायची। हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं। या ज्या शेंगा आहेत या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्येच बनवणार आहे, त्यामुळे मी ते डायरेक्ट कुकरमध्येच सोललेल्या शेंगा घातलेल्या, सोबतच कांदा जरा मोठा मोठा कापूनच यामध्ये घालायचा। यातच 2 टोमॅटो असे मोठे काप करून टाकते आहे। तुम्हाला जर 1 टमाटर वापरायचा असेल तर 1 टमाटर देखील वापरू शकता। मी 2 टोमॅटो घालते, स्वाद जास्त छान येतो। यातच घालायचे 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर कट करून घालायची। सूप घट्ट येण्याकरिता इथे आपण कॉर्नफ्लोअरचा किंवा मैद्याचा वापर करणार नाही। तर इथे मी 2 चमचे 2 टेबलस्पून मुगाची डाळ मगाशीच भिजवून ठेवलेली, ती भिजलेली मुगाची डाळ घालते आहे। तुमच्याकडे जर भिजवून नाही ठेवली तरी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये धुवून घालू शकता। यातच 1 ग्लास पाणी घालायचं आणि कुकर बंद करून याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या। मी इथे कुकरच्या 4 शिट्या केलेल्या। बघा सगळं साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे। मी इथे रवीने थोडंसं याला मिक्स करून घेते आहे। आता हे सगळं साहित्य गार करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि छान त्याची पेस्ट करून घ्यायची। आपण जेव्हा मिक्सरला हे बनवतो ना तेव्हा थोडं घट्ट होतं, तर मिक्सर फिरवताना यामध्ये 1 ग्लास गार पाणी घालायचं। गार म्हणजे रूम टेम्परेचरवर असलेलं 1 ग्लास पाणी घालायचं आणि आता याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा मस्त स्मूथ टेक्स्चरचं आपलं इथे सूपचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता एक भांडं घ्यायचं, ज्यामध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे तेच भांडं घ्यायचं। त्यावर अशी चाळणी ठेवायची, चाळणीमध्ये सगळं साहित्य जे मिक्सरला आपण वाटून घेतलं आहे ते घालायचं आणि याला व्यवस्थित गाळून घ्यायचं। मी चमच्याच्या साहाय्याने बघा असं केलं की छान त्याचं स्मूथ टेक्स्चरचं पेस्ट आपल्या त्या भांड्यामध्ये तयार होतं, जमा होतं। बघा अशा प्रकारे सगळं मिश्रण गाळून झालेलं आहे। वरती आता जे आपण ड्रमस्टिकच्या शेंगा घेतल्या होत्या त्याचे लांब असे धागे असतात किंवा त्याचे जाड कडक असतात, ते बारीक होत नाही, ते टाकून द्यायचं। आता इथे बघा छान स्मूथ टेक्स्चरचं आपल्याकडे सूपचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। हे बघा हे सूप खूप घट्ट आहे, यामध्ये मी 1 ग्लास आणखी पाणी घालणार आहे। मुगाची डाळ घातल्यामुळे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे। तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं तुम्ही तेवढं पाणी घाला। आपल्याला इथे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर अजिबात वापरायचा नाही। यामध्ये मी फ्रेश कुटलेली ब्लॅक पेपर घालते आहे। मी हाफ टीस्पूनच्या जवळपास यामध्ये ब्लॅक पेपर घातलेलं। यातच 1/4 टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1/4 टीस्पून हळद घालायची। तुम्ही याला बटरचा तडका देखील देऊ शकतात। बटर घालायचं, थोडंसं तेल घालायचं, जिरं घालायचं आणि त्यानंतर तुम्ही हे सूपचं सगळं साहित्य घालू शकता। अशा प्रकारे देखील सूप बनवू शकता, परंतु मी 0 ऑइल सूप बनवते, मला असंच आवडतं। आता याला छान उकळून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। बघा 5 ते 7 मिनिटातच इथे छान उकळी आलेली आहे आणि आपलं सूप देखील तयार झालेलं आहे। इथे आपलं सूप
सर्विंगसाठी रेडी आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं. तुम्ही गरमही एन्जॉय करू शकता किंवा कोमट देखील एन्जॉय करू शकता. मी जरा लुकवॉर्म म्हणजेच कोमट होऊ देते आणि त्यानंतर एन्जॉय करते. सर्व करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा. सूपमध्ये लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये गार्निशिंग करिता एक छोटासा कोथिंबीरचा पान ठेवायचं. अशा प्रकारे आपलं हे ड्रमस्टिक सूप तयार झालं आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे. गरमागरम एन्जॉय करा किंवा कोमट होऊ द्या आणि त्यानंतर एन्जॉय करा. शेवगाचं सूपची रेसिपी ही आपल्या महिलांसाठी फार उपयोगी आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन भरपूर आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे नक्कीच घ्यायला पाहिजे. लहान मुलांच्या वाढीसाठी देखील खूप उपयोगी आहे. मोरिंगा सूप हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्यायलाच पाहिजे. लहान मुलांना तर अवश्य द्या. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.